नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आज घेऊन येत आहे तुमच्यासाठी स्पेशल भाग, तुझ्यात जीव रंगला, नरेंद्र आणि ज्योतीचे लग्न. ज्योती मुंबईला गेली होती, संजयकडे राहत होती. मिनलला मुलगा झाला होता. सगळे त्या मुलाला घेत होते, त्याच्यासोबत खेळत होते. नरेंद्र पण आला होता, ज्योतीजवळ बसला आणि बाळासोबत खेळत होता. लता सगळं बघत होत्या. नरेंद्र आणि ज्योतीचे काहीतरी चालू आहे, दादासोबत बोलायला पाहिजे, त्या विचार करत होत्या. नरेंद्र आणि ज्योती बोलत होते. आपलं बाळपण असंच होईल, नरेंद्र म्हणतो. गब्बस, काही पण बोलतो, ज्योती लाजत म्हणते. मग होणार नाही का? मला लवकर बाळ हवं, आपल्यासारखं दिसणार आहे, नरेश म्हणतो. ज्योती काही बोलत नाही. किती लाजते ग, माझे कसं होईल, नरेंद्र म्हणतो. तू किती बोलत आहे, गप्प बस ना, कोणी ऐकलं तर आपल्याला काय बोलतील, ज्योती म्हणते. बोलू दे, मला आता तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. मी मॉम आणि डॅडला सांगायचा विचार करत आहे, नरेश म्हणतो. ज्योती विचार करायला लागते. राया दादाला सगळं माहिती आहे, तो मदत पण करेल. बाबा आणि आबा तयार होतील का, ज्योती विचार करत होती. लता आणि नरेश त्यांच्या घरी निघून गेले. असेच 10-15 दिवस होऊन जातात. लताच्या मनात आले होते दादासोबत बोलावे. नरेश आणि ज्योतीची जोडी छान दिसते, त्या मनात विचार करत होत्या. नरेश आणि ज्योती 2-3 वेळेस भेटले होते. मुंबई फिरून आले होते. नरेश संजयकडे आला होता. मिनल बाळाला झोपवत होती. संजय ना आरती पण घरी नाही होते. सजित पण ऑफिसला गेला होता. नरेश आणि ज्योती एकटेच होते. नरेश ज्योतीजवळ उभा होता. ते बोलत होते. नरेशने ज्योतीचा हात पकडला होता. त्यांच्या गप्पा चालू होत्या. मिनल बाळाला झोपून रूम बाहेर आली. तिने नरेशला आणि ज्योतीला पाहिले. जोरात ओरडली, ज्योती, काय चालू आहे? ज्योती आणि नरेश पण खूप घाबरले होते. ज्योतीला तर काय बोलता येत नव्हते. नरेश बोलला, वहिनी, आम्ही आता नाही लहान असल्यापासून एकमेकांवर प्रेम करतो. मिनल त्या दोघांकडे बघत होती. ती काहीच बोलली नाही. नरेशला ऑफिस मधून कॉल येत होता. तो कॉल रिसिव्ह करतो, बोलतो, कॉल कट करतो. ज्योती, घाबरू नको, मला ऑफिसला जावे लागेल, अर्जंट काम आहे, नाहीतर मी गेलो नसतो, नरेश म्हणतो आणि निघून जातो. ज्योती, मला सगळं सांगायचं, नाहीतर मी आईला सांगेल, मिनल म्हणते. वहिनी, नको, काकीला समजले की आई बाबांना समजेल, त्यांना आवडणार नाही, ज्योती रडत म्हणते. तू प्रेमात पडताना हा विचार नाही केला का, मिनल म्हणते. खूप विचार केला. लहान होते तेव्हाच नरेश नेहमी म्हणायचा, मी तुझ्यासोबतच लग्न करेल. तेव्हा मी काहीच बोलायचे नाही. मला पण तो आवडायचा. तेव्हा मला काही समजायचे नाही. थोडे वयात आले, त्याने मला प्रपोज केले. मी त्याला नाही बोलले, तरी येऊ नको असे पण सांगितले. किती वर्ष तो आला नव्हता. त्यामध्ये मी पण त्याच्या प्रेमात पडले. खूप वर्षांनी तो घरी आला. मी त्याच्यासोबत बोलले नाही. प्रेम तर केलं होतं, कधीतरी ते व्यक्त होणारच होतं, आणि तेच झालं, ज्योती म्हणते. तू प्रेम करत होती, दूर का राहत होती, मिनल म्हणते. माझे आई बाबा खूप साधे आहे. त्यांना हे समजलं असतं तर त्यांना खूप त्रास झाला असता, म्हणून मी नरेश पासून लांब राहत होते. आता तो म्हणतो आत्याला सांगून करेल काहीतरी, ज्योती म्हणते. नको काळजी करू, आपण काहीतरी करू, मिनल म्हणते. थँक्यू वहिनी, ज्योती म्हणते. असेच दिवस जात होते. लताला आबांना कॉल करायला वेळच मिळत नव्हता. ज्योती आणि नरेंद्रचे कॉलवर बोलणे भेटणे वाढले होते. संजय गावाला जाणार होते, तर ज्योतीला घरी सोडणार होते. ज्योती आणि नरेश दोघं पण नाराज झाले होते. कधी तर ज्योतीला गावाला जावे लागलेच असते. संजय सोबत ज्योती गावाला निघून गेली. नरेश ऑफिसच्या कामात बिझी झाला. लताने एक दिवशी आबांना कॉल केला. त्यांना सगळं सांगितले. ज्योती, मला नरेश साठी आवडली आहे. तू विकास सोबत बोलतो का, की मी बोलू, लताने विचारले. आबा बोलले, मी विकास सोबत बोलतो. तो काय म्हणतो ते तुला सांगेल, आबा म्हणतात. थोडा वेळ बोलून ते कॉल ठेवतात. आबा पण विचार करतात, नरेश चांगला मुलगा आहे. ज्योती आपल्या माणसात जाईल, विकास सोबत बोलायला पाहिजे. विकास घरी येतात. फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये जातात. माई चहा ठेवतात. जयश्री पण माई जवळ येतात. विकास पण येतात, चहा घेतात. आबा विकासला लता बोलली ते सांगतात. दादा, तुला काय वाटते? मला एवढे वाटते की ज्योतीचे सगळं चांगले होऊ दे, विकास म्हणतात. मला तर आवडला आहे. नरेश चांगला मुलगा आहे. लता ज्योतीला काही त्रास देणार नाही. आपली ज्योती तिथं सुखात राहील, आबा म्हणतात. विकास जयश्रीकडे बघतात. त्या मान हलवतात. दादा, तू लता
ताईसोबत बोलून घे, आपण लग्न पक्क करून घेऊ, विकास म्हणतात. आबा लताला कॉल करतात. विकास त्यांचे बोलणे लताला सांगतात. त्यांना आवडते, त्या उद्याच गावाला येणार होत्या. विश्वनाथ सोबत पण बोलून घेतले होते. नरेश अजून ऑफिसला गेला होता. तो आला की त्याला सांगणार होते. दादा, मी काय म्हणतो, संजय दादाला पण सांगितले असते तर बरं झालं असतं. आरती वहिनी आता आधी सारख्या नाही आहे, पण आपण त्यांना पण सांगायला पाहिजे ना, विकास म्हणतात. तू संजय सोबत बोलून घे, आबा म्हणतात. विकास संजयला सगळं सांगतो. संजयला पण आनंद होतो. आम्ही पण येऊ, संजय म्हणतात. थोडा वेळ बोलून ते कॉल कट करतात. मिनल ऐकते, तिला पण खूप छान वाटते. विकास विवेकला पण सांगतात. तो पण घरी येण्यासाठी निघतो. सगळं घर परत भरणार होते. नरेश पण घरी आला. लताने त्याला पण सांगितले. त्याने तर लताला उचलून घेतले. स्वरा पण खुश होती. बॅग भरा, आपल्याला गावाला जायचे आहे, लता म्हणतात. त्यांचे बोलणे होते. लग्न पक्क होतं. लग्न लवकरच होणार असतं. धूमधडाक्यात लग्न होतं. ज्योती नरेशची बायको होते. ज्योती आणि नरेशचा स्पेशल भाग घेऊन आली आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.